मुंबई के वाशी नाका में टैंकर ब्लास्ट की घटना से लोगों में मचा हड़कंप। मौके पर प्रशासन मौजूद। जी हम बात करें वाशी नाका, जहां पर बड़े पैमाने पर काम करते हुए एक हादसा हो गया, टैंकर ब्लास्ट हो चुका है। उसमें कई लोग घायल होने की भी आशंका जताई जा रही है। ये पूरा मामला चेंबूर के वाशी नाका का बताया जा रहा है, जहां पर बीपीसीएल बड़ी बड़ी कंपनियां, यहां पर ऑयल रिफाइनिंग कंपनियां यहां पर मौजूद है। लेकिन ये भी एक देखने को मिला है कि ब्लास्ट से ये सवाल उठता है कि प्रशासन और लापरवाही का मामला देखने को मिलता है। कहीं ना कहीं इस पूरे मामले को देखते हुए मुंबई पुलिस और डीसीपी जो है समीर शेख मौके पर मौजूद थे। उन्होंने पूरे वाकया का जायजा लिया और कहीं ना कहीं देखने को मिलता है कि लापरवाही की भी मामला बनता है, क्योंकि ये इस जगह पर बड़ी बड़ी रिफाइनिंग और कंपनियां हैं। अगर इस तरह से ये हादसा होता है तो बड़ी घटनाएं को भी अंजाम दे सकता है। इस पूरे मामले को संज्ञान में लिया जाए, क्योंकि इस पूरा मामला ब्लास्ट से जुड़ा होने की आशंका बताई जा रही है। अरे बाप रे, उधर भी फुट गए 4:50 ते 4:55च्या दरम्यामध्ये एक बाजूच्या इथे एक टँकरचा स्फोट झाला। स्फोटचा आवाज एवढा खूप मोठा होता की मी HP नगर ईस्ट इथे असतो तिथपर्यंत आवाज आला होता। तर तिथून मी इथे आलो, बघितलं तर बाजू आमची जी इमारत क्रमांक D1 आणि D2 आहे त्याच्या बऱ्याचशा खिडकींच्या काचा अशा डॅमेज झाल्या। काही काचा उडून रहिवाशांच्या छोट्या मोठ्या थोडासा अंगावरही गेल्या, 1-2 जणांच्या पायालाही थोडंसं लागलेलं आहे। त्यामुळं आमच्या इकडे आतमध्ये त्याचा खूप मोठा आवाज झाला। रहिवासी आमचे जे आहेत ते खूप घाबरून बाहेर आले होते पूर्ण। त्याच्यानंतर आम्ही पाठीमागून येऊन बघितलं तर एक टँकर जो आहे आमच्या कंपाऊंडच्या बाजूलाच पाठीमागे, तिथे एक टँकरचा ब्लास्ट झालेला आहे। त्याच्या याच्यामुळं हा सगळा इफेक्ट आमच्याकडे झालेला आहे। या घटनेमध्ये कोणाला काय नाही, छोटीशी एक पायाला काच वगैरे लागले, अशा 1-2 जणांच्या छोट्या मोठ्याही झालेलं आहे। बाकी जास्त असा कॅज्युअलिटी नाही, पण जे इमारतीची जे डॅमेज आहे, खिडक्यांचे बरेचसे तावदानं वगैरे तुटलेले आहेत। जवळजवळ मॅक्झिमम 7 माळ्याची बिल्डिंग आहे, 7व्या माळ्यापर्यंत खिडक्यांच्या काचा तुटलेल्या आहेत। साधारण सर्व माळ्यांवर